पण यावं. स्नोमॅन कंपनीचे मॅनेजर आहेत मित्रांनो, त्यांना विनंती असते साहेब यावं. बघा आयोजक आम्हाला इशारा करतात, जर तुम्हाला आता पारितोषिक लावायचं असेल तर प्रत्येक षटकार चौकार किंवा विकेटलाच लावा. हॅट्रिक साठी पारितोषिक पुकारलं जाणार नाही. तर सन्मान आपण पाहताय स्नोमॅन कंपनीचे मॅनेजर डोंगरे साहेबांचा इथे शुभ सन्मान. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला आम्ही मनापासून आभारी आहोत. नाऊ बॅक टू गेट ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बाकी सन्मान इनिंग नंतर करूया. थँक्यू सो मच प्रवीण. योगेश पाटील सर 2 मिनिटं. संदेश पाटील साहेब स्नोमॅन कंपनीचे कर्मचारी आहेत. संदेश पाटील साहेब आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मानचिन्ह देऊन संदेश पाटील साहेब स्नोमॅन कंपनीचे ते देखील कर्मचारी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू योगेश मडवी सर. थँक्यू सो मच प्रवीण गायकर. मृत्यकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोने या केलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुजरा. नमस्कार मंडळी. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित प्रकाश जोतातील नाईट स्पर्धा अर्थात बालाराम पाटील चषक 2025 12व पर्वाणी 12व्या पर्वातली दुसरी रात्रणी या ठिकाणी या ग्रुप मधली पहिलीच लढत. बापदेव पाली संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. उमरोली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉल चांगला खोलात टाकलाय. समोर खेळतात लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक पुढे आले. एक सिंगल मिळाली. दोन्ही खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेत. बॅट्समन तुम्ही पाहतायत सुजित मडवी आणि प्रतीक माळी हे दोन बॅट्समन. सुजित मडवी आणि प्रतीक माळी हे दोन फलंदाज तुम्ही पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 2 धावा. पावर सर्कलचं पहिलं षटक परेश शेळकेच्या माध्यमातून फेकलं जाते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा परेश शेळके. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट दिलाय. एक सिंगल तर मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल पुढे चालली आहे. धावसंख्या 3 सिंगलच्या मदतीनं दोन्ही संघ वाटचाल करतात. मागच्या मॅच मध्ये 69 धावेचं टार्गेट होतं आणि तो टार्गेट पाठलाग करताना शेवटपर्यंत प्रेक्षकांना लढत पाहायला मिळाली. मित्रो, आजही त्या प्रकारच्या लढती संपूर्ण रात्रभर तुम्हाला पाहायला मिळतील. क्वालिटी लेवलचं क्रिकेट, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि खरं तर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्यांचं देखील बालाराम पाटील चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न आणि बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. डॉटची समाप्ती. बाबर सर्कलचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. एक तुम्ही लॉंग ऑफ सीमारेखेवरती पाहताय. दुसरा तुम्ही डीप मिड विकेटला खेळाडू पाहतात. हे 2च खेळाडू फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत. सर्कलमध्ये तुम्ही पाहतायत मिड ऑन तैनात केली गेली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट हे खेळाडू पाहतायत. यावेळीचा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा आले आणि 2 धाब्यानं टीम टोटल सध्या धाबा फरकामध्ये 5 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दमदार गोलंदाजी करता आपण पाहिली टीम बापदेव पाली संघाचे गोलंदाज परेश शेळके ज्यानं पहिलं षटक फेकलं. फक्त 5 धाबा दिल्या. बघा या ठिकाणी सामना सुरू आहे. पहिला जोया 11 जय बापदेव पाली विरुद्ध जय हनुमान उमरोली. सामना कोणी जिंकू द्या, कुठेही जायचं नाही, कारण विनर अशा पद्धतीने सामने केलेले जातील. आयोजन कमिटीने आम्हाला सूचना दिली आहे. आज पंचांच्या भूमिकेत तुम्ही संतोष चौधरी अर्थात धोनी सर मॅनफ्रॉम शिरडोन, त्यानंतर हिरामन भोसले सर कल्ले, त्यानंतर कैलाश भोईर सर आपटा कोळीवाडा हे 3 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
नक्कीच त्यांचं देखील कौतुक आमचे स्कोरच्या भूमिकेमध्ये सुधीर आगलावे कोलवाडी आणि त्यानंतर डोंगरापाड्याचे आमचे केतन डोंगरे यांचं मनपूर्वक स्वागत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप, अगदी सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाल्याने जोपर्यंत बॉल फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल फक्त 6 धावा. कल्पेश शिल्के पॉवर सर्कलचं दुसरं षटक फेकणार. पहिला पॉवर प्ले मध्ये केवळ 5 धावा आल्या आणि आता कल्पेश शिल्के दुसरं षटक फेकतोय. दुसरं पॉवर सर्कल मध्ये पाहिलं तर 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती फक्त पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ऑन साईडला 2 खेळाडू लॉंग ऑन आणि मिड विकेट हे 2 खेळाडू ऑन साईडला आहेत. बॉल हवेत आहे, मिस टायमिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचलाय, जजमेंट चुकलं, बॅलन्स बिघडला. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा एकवटले गेलेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इकडे धावा 2 ने पुढे, धावसंख्या 8. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. खरं तर आता धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 8 वरती आहे. सुंदर स्पर्धा आपण पाहतो. खरं तर या स्पर्धेची चर्चा भरपूर होतीये संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये. या स्पर्धेची चर्चा आपण नेहमीच ऐकली आहे. बॉल चांगला इनसाइड आउट, बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. नक्कीच जोया 11 जय बापदेव पाली संघ अर्थात आमचे प्रेमदादा भंडारी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. प्रेमदादा भंडारी उसाटणे आपण आला असाल तर या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जर आपण मॅच एन्जॉय करत असाल तर आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मोठमोठ्या संघांना पुरस्कृत नेहमीच करत असतात, परंतु आज या ठिकाणी जय बापदेव पाली संघाला पुरस्कृत केले. आज तो संघ जोया 11 या संघ नाबार्ड मैदानावरती उतरलाय. धावसंख्या चौकाराबरोबर 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा समोर खेळतात अगदी स्क्रीनच्या जवळ. बॉल फील्ड झालाय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकवटले गेलेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी कमजोर राहिली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार आपण पाहिलाय. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. 4 चेंडू फेकले गेलेत, 9 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. या ओव्हरमध्ये अजून एक मोठ्या फटकेची अपेक्षा असेल, कारण जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये उंबरोली संघाला हवी होती ती सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली नाही आणि त्यामुळे आता संघर्ष करावा लागेल. टार्गेट मोठं रचायचं असेल तर पार्टनरशिप महत्वाची आहे आणि नेहमीच आपण म्हणतो ना की जेव्हा पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनते तेव्हा एक मोठं टार्गेट सेट होतं आणि सध्या तरी 14 धावेची पार्टनरशिप 10 चेंडूमध्ये. सेकंडवरती बॅट्समॅन प्रतीक माळी हलक्या हाताने चेंडू पुश केलाय. पुश करो खुश रहो, चांगला बॉल होता, फक्त सन्मान दिलं आणि जोपर्यंत बॉल फील्ड होला तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 होती. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय, परंतु आतापर्यंत 11 चेंडू फेकले गेलेत आणि धाबा आलेत त्या केवळ 15 धाबा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आता अंतिम चेंडू असेल. पॉवर सर्कलचं षटक आता समाप्त होतील, तर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी चांगला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फील्ड झाला नाहीये, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आलेत. धावसंख्या 1 ने पुढे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान उमरोली टीम बिनगडीबाद 16 धावा. तर याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक पडगेगावचे सुपुत्र अर्थातच विष्णुशेठ जोशी साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन तुम्ही पाहताय. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित आमदार बाळराम पाटील साहेब चषक 2025 या स्पर्धेमध्ये पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक विष्णू जोशी साहेब आपलं सहर्ष स्वागत. खरं तर मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मित्र, या स्पर्धेची चर्चा बहुचर्चित राहिली, कारण प्रत्येक ठिकाणी आपण गेलो की डोंगराच्या पाण्याच्या स्पर्धेची अर्थ बाळराम पाटील चषकाची स्पर्धा कधी आहे हा प्रश्न विचारला जातो आणि आज ती स्पर्धा दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा, याची दे या चढवा आणि आपण पाहतोय बाळराम पाटील चषक
2025चा हा सोहळा जबरजबर 12 पर्व आपण एन्जॉय करतोय. सातत्य टिकवलं या स्पर्धेचं. कारण प्रवीण आम्ही नेहमी सांगतो ना की स्पर्धा कोणीही घडवतं, स्पर्धा कोणीही ठेवतं, परंतु त्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं असं. आणि हे सातत्य टिकवलंय ग्रामस्थ मंडळ धोंगड्याचा पाडा आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 12 पर्व सातत्य आपण पाहिलं. जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा प्रवीण 6 आणि 7 फुटीच्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये होत्या. हे वैशिष्ट्य राहिलं आणि तेव्हापासून या स्पर्धेचं चर्चा संपूर्ण विभागामध्ये होत असते. आणि आज 12व्या पर्वामध्ये स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज झालाय परेश शेळके. पहिलं स्पेल आपण पाहिलं, फक्त 5 धावा दिल्या. सेकंड स्पेलसाठी पुन्हा त्याला या ठिकाणी बोलवलं गेलं आणि पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. ॲज द ओपनर सलामीवीर सुजित मडवी. आतापर्यंत आपण पाहिलं एकूण 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जबरजबल 6 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. बॉल समोर, फटका देखील चांगला आहे. यावेळेस बॉल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. सुजित मडवीच्या बॅटमधून षटकार. संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकवलं जाते आणि खरं तर मान्यवरांचं देखील आगमन झालंय. व्यासपीठापती यस पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक किरणजी दाभणे साहेब पालेगावची याच गावचे भूमिपुत्र आहेत मित्रांनो. आणि त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आमदार बालराम पाटील साहेब चषक 2025 मध्ये किरणजी दाभणे साहेब आपलं सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण ग्रामस्थ मंडळ धोंगड्याचा पाडा यांच्या वतीनं बालराम पाटील चषकामध्ये स्वागत करूया. आपण पाहिलंय मागच्या बॉलवरती षटकार आला आणि धावसंख्या वेगाने पुढे. धावसंख्या 22, 22 या धावसंख्येवरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पहिल्या रात्री आपण काल स्पर्धा पाहिली. पहिल्याच रात्री प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि आज देखील भरपूर संख्येनं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर होणारी लढत सेकंड श्रीराम सिरडोन विरुद्ध जय हनुमान उसरली. शॉट लाईक दॅट, जस्ट लुकिंग लाईक वाव. काय सुंदर फटका बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल 6 रन. तर याच दरम्यान फटक्यांच्या आतिषबाजी मान्यवरांचं सन्मान या ठिकाणी केलं जातं. आणि आज खरं तर या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. मागच्या बॉलवरती पुन्हा षटकार आलाय. टार्गेट केलं आता तिसऱ्या षटकाला परेश शेळकेवरती आक्रमण चढवलं. ज्या परेश शेळकेनं पहिल्या स्पेलमध्ये फलंदाजांवरती रोख लावली त्यावरती आक्रमण केलंय. पुन्हा हवाई सफर, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप. ज्या खेळाडूनं 2 षटकार टोकले त्या खेळाडूचा झेल सोडला. झेल सोपा जरूर नव्हता परंतु झेलपर्यंत खेळाडू पोहोचले. झेल कॅरी करू शकले नाहीयेत आणि या बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 29 विदाउट लॉस. बघा पहिल्या विकेटसाठी खरं तर ही पार्टनरशिप फार महत्वाची आहे. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली की एक मोठं टार्गेट सेट होतं आणि तोच प्रयत्न करत असताना मैदानावरती तुम्ही पाहतायत संघ जय हनुमान उंबरी संघाचे सलामीवीर. बॉल चांगला गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर अगदी बाउन्स झाला. फलंदाजाला बीट करतो आणि डॉट बॉलची समाप्ती. एकूण स्कोर जर आपण पाहिलं तर 29 धावसंख्येवरती ज्या पहिल्या ओव्हरमध्ये परेश शेळकेनं फक्त 5 धावा दिल्या त्यावरती आक्रमण चढवलं आणि या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आलेत. 5 चेंडू 13 धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. आता तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू फेकण्यासाठी तो सज्ज आहे. समोर प्रतीक माळे ज्याच्या बॅटमधून एक चौकार फक्त आपण पाहिलाय. तिकडे सुजित मडवीच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. हे 2
ओपनर ब्लास्टर मैदानावरती उमरोली संघाचे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय परेश शेळके. बॉल चांगलाय, फटका देखील चांगला. हवाई यात्रा बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार. सागराचं पाणी A1 वडापाव चे सन्माननीय परागजी भोपी. तर आपण या ठिकाणी पाहता योगेश मडवी साहेब की नितलास ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय संदीप एकनाथ पाटील साहेब यांच्या व्यासपीठावरती शुभागमन साहेब आपला मी आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जा. आणि संदीप दादा आपलं मनपूर्वक अधिक स्वागत आहे. खरं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर आपण पाहिला. स्कोर पडोती 35 धावा. थोडं स्पीडअप करा कारण बघा आज एकूण आपण पाहिले तर जवळजवळ 8 सामने 7 सामने होणार आहेत कारण आज 2 संघ सुपर 8 मध्ये. योगेश मडवी सर बघा पुढच्या दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो. श्रीराम शिरडोन आणि जे हनुमान उसरली बुद्रुक दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला पुकार असेल की इनिंग ब्रेक मध्ये बरोबर तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येस सर. शालेय जीवनातील एक कविता की पाण्याची इथे पूर्तता केली जात आहे की नाई होटावर साहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माये उचलावं कोणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. बघा पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. हे सर्व तुम्ही बॅनर पाहताय. शुभमन गिल चमचमत्या ट्रॉफ्या देखील तुम्ही पाहिल्यात. त्याच्यानंतर खेळाडू कक्षामध्ये देखील तितकंच चांगलं योगदान आपण तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून हे सर्व भारतीय क्रिकेटर फॉर्मर क्रिकेटर तुम्ही पाहताय त्यांचे हे सर्व बॅनर्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. सूर्यकुमार यादव बुम बुम बुमरा. चांगलं आयोजन, दमदार आयोजन योगेश सर. नक्कीच ही पहिली संकल्पना खरं तर या स्पर्धेच्या वतीनं प्रवीण राबवली जाते. अन्यथा मोठमोठे आमदार खासदार फक्त तुम्हाला कटआउटवरती पाहायला मिळतील परंतु या स्पर्धेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचं कोणतंही बॅनर नाहीये. फक्त आपले भारतीय संघाचे खेळाडू. कौतुक करायला पाहिजे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी डोंगण्याचा पाडा जबरदस्त आयोजन. आणि म्हणून तर प्रवीण ही स्पर्धा बहुचर्चित राहिली आहे. आज या स्पर्धेची चर्चा रायगड ठाण्यामध्ये का केली जाते याचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही राजनीतिक नेत्याचं बॅनर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. बघा एक संघ सुपर 6 मध्ये आज दाखल केला जाणे त्यामुळे वेळ घेऊ नका प्लीज. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 म्हणजे एकूण 16 धाबा होत्या. या ओव्हरमध्ये 19 धाबा आल्या. अशा प्रकारे 35 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनगडी बाद 35 धाबा. आपण पाहतो जनमान उमरोली संघाने केलेली दमदार खेळी. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 आल्या परंतु त्याच गोलंदाजावरती आक्रमण केलं आणि त्याच गोलंदाजाला टार्गेट करताना दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्यावरती प्रत्याल्ले चढवले. 3 षटकार आले त्या ओव्हरमध्ये आणि तब्बल 19 धाबा खर्च झाल्या परेश शेळकेच्या ओव्हरमध्ये. धाबांची लयलूट झाली आणि आता 3 षटकामध्ये 35 धाबा तुम्ही पाहता. स्कोर होती. 4थं षटक मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. 4थं षटक फेकण्यासाठी राहुल शेळके 4थं षटक फेकण्यासाठी आणि समोर खेळाडू तुम्ही पाहतात ओपनर बॅट्समन सुजित मडवी. पहिला बॉल हवाई यात्रा मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. त्याने सांगितलं की स्वागत आहे भाई तुझं. राहुल शेळकेवरती प्रत्यल्ला चढवला आणि षटकाराबरोबर टीमची टोटल आता वेगानं धावा फलकावरती 41 41 विदाउट विकेट. मग पहिला सुरुवातीला थोडा शांत पवित्र धारण केला. सुरुवातीला सिंगल डबलला
प्राधान्य दिलं. तसंच आपण पाहिलं की आता आक्रमक पवित्र धारण केलाय. शेवटचे जवळ आपण पाहिले मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार तर या ओव्हरमध्ये 1 षटकार, अशा प्रकारे 4 षटकार लागलेत. 7 चेंडूमध्ये 4 षटकार आले आणि आता धाबा वेगानं पुढे चाललेत. 41 या धावसंख्येवरती उमरोली विरुद्ध बापदेव पाली एका परिसरातले 2 संघ आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळले, आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न एवढा सोपा नसतो जेवढे प्रेक्षक वगैरे तुम्ही पाहतायत. कारण बॉल रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स करणं, बॉल हातामध्ये कलेक्ट करणं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्यामध्ये वेळ जातो आणि बॉलचा वेग एवढा होता की तो कलेक्ट होऊ शकला नाहीये. आणि एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 42 विदाउट विकेट. बघा बिनगडी बाद 42 धाबा. बघा स्प्रे असेल तर आपण लगेच तात्काळ त्या ठिकाणी पुरवायचं आहे. चला घेऊन जा आपण लगेच डॉक्टर. षटक क्रमांक 4 फेकलं जाते. या ठिकाणी 2 चेंडू फेकले गेले, 7 धाबा आल्यात. राहुल शेळकेच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राहुल शेळके तयार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय, परंतु इकडे एक सिंगल आली. डबलसाठी पुन्हा कॉल दिलाय परंतु नकार आला आणि एक सिंगल पुन्हा आली. सिंगलच्या मदतीनं संघ 43 वरती, एकेरी 2 संघाच्या मदतीनं संघ वाटचाल करताना 43 वरती पोहोचले. याच्या अगोदरची एक लढत आपण पाहिली एफ ग्रुप मधून, जो संघ आपण पाहिला शिरवली विरुद्ध नागझरी. पंच इशारा करतात बघा, पंचांनी इशारा दिलाय रनआउट साठी. चेक करायचं आपल्याला. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन झालेत. चेक केलं जाईल खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही. नॉट आउट. पंचांचा इशारा नॉट आउट. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 42 रन्स, 43 रन्स, एक सिंगल मिळाली. धावसंख्या 43 वरती. षटक क्रमांक 4 फेकले जाते राहुल शेळकेच्या माध्यमातून. वेगवान बॉल पडल्यानंतर मात्र लाईन चुकीची होती, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त रन्स वाढतायत सध्या. धावा फटकावरती 44 धावा. एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे, एक धावेला किती महत्व आहे क्रिकेटमध्ये, नक्कीच आपण पाहतो. कारण एक धावेने कधी कधी सामना गमवावा लागतो, त्याच्यापेक्षाही जास्त महत्व त्या खेळाडूला विचारा ज्याची एका धावेने मॅन ऑफ द सिरीजची बाईक गमावली जाते. बॉल चांगला आहे, इनसाइड आउट, फिल्डर, परंतु तिकडे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस कव्हर मध्ये काढू होते, अगदी त्याच्या हातामध्ये झेल, परंतु तो झेल त्यानं ड्रॉप केला. रिप्ले मध्ये पाहा, स्क्रीनवरती देखील दाखवले जाते, अगदी सोपा झेल त्यानं ड्रॉप केला. एक सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल बिन गडीबाद 45. पहिल्या विकेटसाठी 45 धाबीची पार्टनरशिप उमरोली संघाच्या सलामीवीर सुजित मडवी आणि प्रतीक माळीच्या माध्यमातून. आतापर्यंत जबरदस्त 7 ते 8 कॅचेस ड्रॉप झाल्या. पुन्हा प्रहार, यावेळेस हवाई यात्रा, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, षटकार. पहिल्या विकेटसाठी जय हनुमान उमरोली संघाच्या सलामीवीर सुजित मडवी आणि प्रतीक माळी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या 51 विदाउट लॉस.
काय सुंदर फटकेबाजी सुरुवातीला आपण पाहिलं की ज्या प्रकारे गोलंदाजी होत होती आणि तसंच वाटत होतं की या मॅच मध्ये आता थोड्या धाबांवरती रोख लावली जाईल, परंतु आक्रमक खेळ सुरू झाला तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 2 षटकार आलेत. बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला, टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला बीट केलंय. ओव्हरची समाप्ती अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिन गडी बाद 51. उसरली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. श्रीराम शिरडोन संघाच्या कॅप्टनला हा अंतिम पुकार असेल. इनिंग ब्रेकमध्ये बरोबर आपला टॉस करण्यासाठी यायचंय. बघा टाइम महत्वाचा आहे. टाइम अलर्ट केले जाते. आमचे स्कोरर सातत्याने आम्हाला सूचना देतात की प्रति षटक तुम्हाला 5 मिनिटांचा टायमिंग आहे आणि खास म्हणजे 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा. ऑलरेडी 19 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झालेत. शेवटचं अंतिम षटक बघा. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर मग तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल 5व्या ओव्हरमध्ये. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी पहिला बॉल. समोर खेळाडू आहेत लॉंग ऑफ प्रिझन मध्ये झेल टिपला आणि पहिला खेळाडू 51 धाबीची पार्टनरशिप या ठिकाणी तुटली आहे आणि सलामीवीर बॅट्समन सुजित मडवी बॅक टू द डगआउट. खेळाडू बाद झाला मैदानावरती. आपण पहिला 51 धाबा पार्टनरशिप पाहायला मिळाली. दमदार खेळ राहिला सुजित मडवी. आपण पाहिलं त्याच्या इनिंगमध्ये जबरदस्त त्यानं आपल्या इनिंगमधून 25 धाब्याची शानदार इनिंग साकारली. सुजित बाद झालाय. नवीन बॅट्समन आतिश मडवी आलाय. इनेट क्रमांक 3 अर्थात 1 डाऊनला त्याला बोलवलं गेले. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळ केला. एकीकडे 25 धाब्याची खेळ करणारा बॅट्समन सुजित मडवी बाद झाला. पहिला बॉलवरती विकेट. पुन्हा बॉल हवेत. आता स्वतः गोलंदाज पोहोचलेत बॉल पर्यंत. जजमेंट चांगलं आहे. झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि लगातार दुसरा धक्का उमरोली संघाला. दोन बॉल 2 विकेट प्राप्त केले. ज्या प्रकारे 51 धाब्याची पार्टनरशिप झाली त्यानंतर लगातार विकेट पडले. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर याच दरम्यान डोंगराचापाडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील फडके साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. कॅलॉग्स कंपनीचे ते देखील कर्मचारी आहेत. मित्रांनो त्यांचं सहर्ष स्वागत. सुनील दादा स्वागत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर क्रिकेटला भगवान मानणारे भगवंतप्रमाणे मानणारे हे दमदार व्यक्तिमत्व. सुनील दादा आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. निशांत मडवी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट क्रमांक 4 4थ्या क्रमांकावरती आलाय. आल्या आल्या प्रहार. हवाई यात्रा ऑन साईटला सीमारेखा बाहेर षटकार. केली. त्याने सांगितलं की मी किती विस्फोटक आहे त्याचा परिचय त्याने पटवून दिला आणि षटकारासोबत टीमची टोटल 57 धाबा स्कोर बनवती लागलेत. ब्लॉकरमध्ये चेंडू फेकलाय.
यॉर्क लाईनचा चेंडू इकडे एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 58 धाबा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. दोन संघ तुल्यबल, दोन संघ ताकदवर. चला यानंतरची होणारी लढत आहे श्रीराम सिरडोन आणि जय हनुमान उसारली बुद्रुक. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. बॉल चांगला, बॅटची एज विकेटच्या मागे, बॉल फील्ड झाला तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं 2 गडी बाद 59 धाबा झाल्यात. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच या. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट होगा. उसरलीचे कॅप्टन आलेत, श्रीराम शिरडोन संघाचे कॅप्टन याबा आपण. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू टार्गेट सेट होणार, कारण सध्या 59 धाबा स्कोरबोर्डवरती लागले गेलेत. पहिल्या सत्रात अंतिम चेंडू आणि समोर बॅट्समन निशांत मडवी आणि बॉल चांगला होता परंतु झेल देखील टिपला गेला आणि अंतिम चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान उमरोली संघाने केलेत 59 धाबा आणि 60 धावेचं टार्गेट जो या 11 जय बापदेव पाली संघाच्या समोर. चला दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट व्हा. लगेच टॉस केलं जाईल. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांचं व्यासपीठावरती आत्ता शुभागमन पाहिलं ते नितलास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदीप एकनाथ पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर सन्मान्य अनंत डोंगरे साहेब थांबा, आपण जाऊ नका. आपला सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अनंत मामा डोंगरे थांबा, आपण जाऊ नका. तर यावं संदीप शेठ एकनाथ पाटील साहेब विद्यमान सरपंच नितलास ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर टॉस करूया आपण दोन टीम मध्ये. तत्पूर्वी आपण अनंत मामा यांचा सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं. अनंत मामा यावं. दमदार सन्मान चिन्ह तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता मित्रांनो. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि आमदार बाळराम पाटील साहेब चषकाचं सन्मान चिन्ह देऊन हा मान्यवरांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर अनंत मामा डोंगरे यांचा इथे सन्मान यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि खऱ्या अर्थाने त्यांना घरी जायचं होतं पण त्यांचा इथे सन्मान आपण, कारण येणारा प्रत्येक पाहुणा हा आमच्यासाठी देवा सन्मान असो, देवा समान असतो आणि त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आनंद मामा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर टॉस करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो बघा की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष आणि दमदार सहकार्य लाभलंय ते अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली आणि पनवेल महानगरपालिकेवरती ज्यांना नगरसेवक होण्याचा सन्मान मिळाला असे अभ्यासू नगरसेवक विष्णुशेठ जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. आणि त्यांच्या समवेत एक युवा दमदार नेतृत्व किरणजी दाबणे साहेब विद्यमान नगरसेवक या एवन जोडीला आम्ही विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. तर लोकनियुक्त थेट सरपंच सन्माननीय संदीपजी पाटील साहेब नितलस विद्यमान सरपंच यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं योगदान. त्यांचं सहर्ष स्वागत. बबनजी भोईर साहेब आपण देखील जॉईन व्हा. बघा टॉस विनिंग कॅप्टनला हा कॉइन दिला जाईल. हेड अँड टेल्स. The toss का बॉस हेड्स इज द कॉल. कॅप्टन शिरडोन बट इट इज अ टेल्स. काटा. अभिनंदन उसरली संघ. विजयी कॅप्टनला हा कॉइन दिला जाईल. विष्णुशेठ जोशी नगरसेवक साहेब यांच्या शो हस्ते हा कॉइन दिला जाईल. अभिनंदन. टॉस जिंकलाय, प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्या. उसरली संघ कधी या अगोदर या स्पर्धेमध्ये खेळलाय आहे की एक सन्मानाची स्पर्धा, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार बाळराम पाटील साहेब यांच्या नावाची स्पर्धा याच्या अगोदर केलात की पहिल्यांदाच केलताय 12व्या पर्वामध्ये? ना आम्ही एकदा आलेलो तेव्हा ते 7-8 फुटाच्या ट्रॉफी होत्या तेव्हा, पण आम्ही सेकंड राऊंडला हरून गेलतो. आता नेक्स्ट टाइम आता नाईटला पहिल्यांदा चालू आहे इथे. क्या बात आहे. म्हणजे 6-7 फूटच्या ट्रॉफी तेव्हा किती वर्ष होती स्पर्धेची? याच्या अगोदर ज्या ट्रॉफ्या होत्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी तुम्ही केला होता त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे अजून त्यांना या स्पर्धेची आठवण आहे. काय सांगशील आमचं आयोजन आमदार चषक जे तुम्ही पाहताय? आयोजन तर खूप छान आहे.
आणि आम्ही बघितलं जसं काही इंटरनॅशनल सारखं आयोजन वाटते आणि सगळे इंटरनॅशनल क्रिकेटरांचे पोस्टर लावले त्याच्याबद्दल पण अभिनंदन. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. रोशन श्रीराम शिवडून टॉस गमावला. टॉस किती महत्वाचा होता या मॅचमध्ये? टॉस वगैरे काय नाही, काय फर्स्ट बॅटिंगच घेतली असती. उसरली संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा खेळतो. आपण याच्या अगोदर कधी आमदार चषकामध्ये केलात? 12 वर्ष झाली या स्पर्धेला. नाही, प्रथमच चालू आहे. आणि या सीझनमध्ये एक दुसऱ्या सामने टक्कर झाली काय? नाही, प्रथमच खेळतो. आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? हे मैदान, ही लाईट, त्याच्यानंतर संपूर्ण हे व्यासपीठ. आयोजन खूपच सुंदर आहे, कारण पहिल्यांदाच एवढं मोठं आयोजन बघतोय इकडे, त्यामुळेच आम्ही खेळलो. संतोष सरांनी सांगितलं आम्हाला की आयोजन चांगलं असतं, खेळाय बिंदास, त्यामुळे गेलो. नाही, क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येईल. टॉस जिंकला जय हनुमान. उसरली कॅप्टन वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. आणि श्रीराम शिरोडोन संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या वतीनं. तर विष्णू शेठ जोशी साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा दिलाय तो लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पार षटकार. तर विष्णू शेठ जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला शुभ सन्मान. विशेष सहकार्य मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्यांचा आम्हाला लाभला आणि सिंहाचा वाटा असंच आम्ही नेहमी म्हणतो, ते एक दमदार नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू शेठ जोशी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. दरवर्षी मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्यांचा आम्हाला मोठा सहकार्य, सिंहाचा वाटा ज्यांचा आम्ही या स्पर्धेमध्ये पाहतो, हे विष्णू शेठ जोशी साहेबांचा हा शुभ सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीनं पाहताय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान, अकुटाप्याचा बॉल अपिश कव्हरच्या वरून बॉलला भेदलाय, सीमारेषा पार षटकार, अजून एक तडाखा. त्याच्यानंतर सन्माननीय किरण दाभणे साहेब, विद्यमान नगरसेवक, त्यांचंही दमदार योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलाय. किरणजी दाभणे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर बबनजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी किरणजी दाभणे साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. दमदार सहकार्य मित्रांनो, किरणजी दाभणे साहेब विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं एक युवा अगदी कमी वयामध्ये ज्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्याचं सौभाग्य लाभलं आणि त्यांचा आम्हाला दमदार योगदान लाभलाय. तर किरण दाभणे साहेबांचा इथे शुभ सन्मान. इनफिल्डला क्लिअर करत असताना आउटफील्ड फास्ट एक्स्ट्रा कव्हर बाउंडलाईनच्या दिशेने आला हा चौकार. थोडेसे आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो की सन्मान मान्यवरांचा इथे होत आहे, त्याच्यामुळे फक्त 2-3 सन्मान आहेत. त्याच्यानंतर शांताराम चंदर पाडी साहेब, माजी सरपंच डोंगराचा पाडा. बबन भोईर साहेब यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. बबनजी भोईर साहेब यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर शांताराम चंदर पाडी साहेब डोंगराचा पाडा, माजी सरपंच साहेब यावं. या आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. झालंय, थँक्यू. तर इथे आपण बबनजी भोईर साहेब यांचा सन्मान पाहत आहे. धन्यवाद, मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील समीर सोमने सर. थँक्यू. थँक्यू योगेजी मडवी सर आणि त्याचबरोबरीने प्रवीणजी गायकर सर. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ही स्पर्धा बाळाराम पाटील चषक 2025 पहिल्यांदा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जोया 11 बापदेव पाली संघाच्या विरोधात. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केले रोहित पाटीलने. 2 षटकार केसले, 1 चौकार, 1 सिंगल त्याने घेतले. स्कोर धावून पोहोचलाय 17 वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या दिमागदार क्रीडा स्पर्धेमध्ये. नो बॉल कॉल केल्या पंचांनी, अतिरिक्त धाव. अगोदरच पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केले. रोहित पाटीलचे 2 षटकार तुम्ही पाहिले. मी षटकारांबद्दल चर्चा करणार नाही, परंतु रोहित पाटीलच्या बॅटमधून जो एक्स्ट्रा कव्हरला त्याने ड्राईव्ह केलं बॉलला स्मूथली, एलिगंट आपण म्हणतो ना की फटक्यातली एक सुबकता, सौंदर्यता, जे काय शब्द कमी आहेत त्या फटक्याला. 2 फिल्डरच्या मधून तो चौकार त्याने काढला. लॉफ्ट केले बॉल, सुरेश रैनाची आठवण करून देणारा फटका विशाल शेळकेच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, षटकार. साठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. 24 धावा. पुन्हा त्याच प्रतीचा काय क्लासिकल बॅटिंग चालू आहे विशाल आणि रोहित पाटील कडून. बॉल चाललाय सीमारेषा पार.
पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण, तब्बल धावा झाल्यात. 60चा पाठलाग करत असताना 28 तर काशीनाथ पर्यंत स्पर्धेचा आनंद घेत होते आणि दमदार योगदान आम्हाला त्यांचा लाभला. यावं काशीनाथ फडके साहेब, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान करावा. तर बाबूराव फडके साहेब यांना विनंती करतो, यावं. वारकरी संप्रदायाचे हे व्यक्तिमत्व पाहू शकाल. आमचे महागुरु एम डी गडगे सर असते तर त्यांनी सांगितलं असतं, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. तर बाबूराव साहेब यांना विनंती असेल, यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बाबूराव फडके साहेब आपण यावं. हरिभक्त परायण यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू समीर सर. थँक्यू. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 28 आणि आता 24 चेंडू 32 धावांची गरज. हरिभक्त परायण महाराजांचा इथे सन्मान होतोय. संत तुकारामांची छान अशी अभंग वाणी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. आणि हे सत्य डोंगऱ्याचा पाडा संघाचा म्हणजे या ग्रामस्थांचा विचार केला तर कुठेही राजकीय नेतृत्वांचे फोटो नाही आहेत. एकत्रित होऊन त्यांनी मात्र हे स्पर्धा गेले 12 वर्ष भरवतायत. हे त्यांचं यश आहे. आणि जे अभंग मी आता सांगितले संत तुकारामांचे, त्यामध्ये देखील सांगितलंय की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे भेदाभेद कुठेही नाहीये, सगळेजण एकत्रित या आणि ती वारी करा. तसाच हा क्रिकेटचा खेळ, अर्थातच ही क्रिकेटची स्पर्धा, सगळेजण एकत्रित येतात. डोंगराचा पाडा, प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी दिली जाते आणि त्यातून ही स्पर्धा संपन्न केली जाते. आणि मगाशी वारकरी महाराजांचा सन्मान झाला आणि डोंगराचा पाडा गावाचा विचार केला तर 80% वारकरी लोक आहेत या गावामध्ये. फार कमी पाहायला मिळतं असं. धीम्या गतीचा बॉल समोर हॅमर केलाय, बॉल पाठवला वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. रोहित पाटीलचा आणखी एक चौकार. दोन्ही फलंदाजांनी बॅटिंगचा राडा केला अक्षरशः. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 कुठल्या, रोहितने 2 चौकार मारलेत, विशाल शेळकेने 1 षटकार 1 चौकार मारलाय. पाली संघाकडून जोरदार सुरुवात, दिमागदार सुरुवात म्हणावी लागेल. 60 धावांचा पाठलाग करत असताना सेकंड ओव्हरमध्ये सचिन भट. टप्पा पडतोय, लेग ब्रेकचा इथे वापर सचिनकडून आणि हेच करावं लागेल. आता डॉट बॉल टाकणं, विकेट घेणं फार गरजेचं आहे. खेळपट्टी पाठ टणक आहे. सुरुवातीलाच आम्ही पाहिलं, टप्पा पडल्यानंतर उसळी इथे नक्कीच मिळणार आहे आणि थोडा बॉल स्किड देखील होतोय. क्रीडांगणाची परिसीमा लांब लचक नाहीये. धावांचा पाऊस पडलाय. कालही 11 वाजेपर्यंत धावांचा पाऊसच पडला होता. पुन्हा लेग ब्रेक, मागे गेला बॅटर, बॉल उडवलाय फाईन लेगला, सीमारेषा पार. रोहितच्या बॅट मधून षटकार. डीजे तिकडे वारकरी धारकरी झालं, विष्णुमय जग आठवलं आणि आता डीजे मास्टर कडून मात्र पंढरीची आठवण. मिड विकेट मधून बॉल काढलाय. रोहित पाटील इथे कमाल करतोय, आणखी एक चौकार त्याच्या बॅट मधून. धाबा झाल्यात आणि आता फक्त गरज आहे ती 18 धाबांची. 60चं लक्ष, दुसरं षटक चालू आहे. बॉल आलाय फाईन लेगला, फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीला रोहित पाटील रोहिटमॅन सारखी बॅटिंग करतोय. षटकार. धावफलक 48, फक्त आता 12 धाबांची गरज. पुन्हा ताकद
ओतायची होती या फटक्यामध्ये, परंतु हा चेंडू आला निर्धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 48. 3 षटकांमध्ये आता फक्त 12 धावांची गरज. प्रवीणजी, मगाशी तुम्ही देखील उल्लेख केला की इथे कोणत्याही नेत्या पुढाऱ्यांचा बॅनर नाही आहेत. या मैदानावरती अगदी आपण पाहतोय की खेळाडूंचे बॅनर आहेत. जस्सी जैसा कोई नाही. जसप्रीत बुमराचा देखील आपण बॅनर पाहतोय. समोरच आहे, पहा स्टेजच्या समोर आहे. आणि आनंदाची बातमी आहे की ICC टेस्ट प्लेअर ऑफ द इयर 2024 2024चा कसोटीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब या वर्षीचा ICCने दिलाय जसप्रीत बुमराला. काय गोलंदाजी त्याची राहिले. आणि नुकताच जी ट्रॉफी गावस्कर ट्रॉफी झाली ऑस्ट्रेलियामध्ये, तिथेही त्याने केलेले कमाल धमाल. आणि हा पहिला भारताचा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज, ज्याला ICC टेस्ट प्लेअर ऑफ 2024 इयरचा मात्र हा किताब त्याने पटकावला. पहिला वेगवान गोलंदाज भारतीय संघाचा. सूर्याचा बॅनर आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर वरती तुम्ही नजर ठेवा, फार गरजेचं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आता फक्त 12 धावांची गरज. रोहित पाटील काय खेळ करतोय. वैयक्तिक धावा आपण रोहित पाटीलच्या पाहिल्या 37 वरती आहे. पहा हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला. अनेक गोष्टींची चर्चा चालू आहे. डोंगराचा पाडा 12वं वर्ष. वारकरी संप्रदायात जेव्हा 12 वर्ष कंप्लीट होतात तेव्हा त्याला तप म्हटलं जातं. एक तप पूर्ण झालाय काका, बरोबर ना टोपीवाले काका? एक तप ना, 12 वर्ष म्हणजे एक तप. सप्ताह 12 वर्ष झाला म्हणजे एक तप झाला. म्हणजे तसं तुमच्या स्पर्धेचा एक तप झाला. तुमच्याकडे संस्कृती फार चांगली जपली जाते. धोंड्याचा महिना तुमच्याकडे जोरात असतो. इथे असलेला प्रत्येक जण म्हणेल की मी या गावचा जावई असायला हवा. जावयांचा सन्मान ते धोंड्याच्या महिन्यात, म्हणजे 3 वर्षानंतर अधिक मास येतो. त्या अधिक मासामध्ये जी श्रीकृष्ण कथा त्यांची होते ती खरोखरच इतकी छान असते. तिचं आयोजन, त्याबद्दल नक्कीच आपण चर्चा करू. सिंगल आले. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 49 वर. फुल टॉस बॉल आणि ते फटक्यात फसलाय. उंची गाठलेली आणि ते फलंदाज होईल बाद. रोहित पाटील. पहिला धक्का दिलाय गोलंदाज निशांत मडवीने. पण भजन पुन्हा नीट आहे. कडू साहेब चिंद्रन यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. संदीप डोंगरे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपये. स्पर्धेसाठी आम्हाला विशेष महत्त्वाचं सहकार्य ज्यांचं लाभलंय ते किरणबाई दाबणे, विद्यमान नगरसेवक, ज्यांच्या वतीनं आम्हाला दमदार सहकार्य लाभलं. आणि त्याच्यानंतर सन्माननीय विष्णुशेठ जोशी साहेब विशेष सहकार्य पनवेल महानगरपालिका यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. विद्यमान सरपंच संदीप एकनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं 3000 रुपये आणि बबन भोईर साहेब यांच्या वतीनं 1000 रुपये. धन्यवाद. ओव्हर टू समीर सर. बारके आलाय फलंदाजीसाठी. खरं तर रोहित पाटीलचा तडाखा सोसावा लागला जर्मन उमरोली संघाला. सिंगलने स्कोर मात्र 50. अर्धशतक धाव फलकावरती आणि आता अवघ्या 10 धावांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. श्रीराम शिरडोन आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान उसरदे या 2 संघादरम्यानची लढत असेल. टॉस जिंकलाय तो उसरली संघाने. फक्त 10 धावांची गरज. निशांतने विकेट घेतली. हे षटक थोडं किफायतशीर ठरतोय, परंतु पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल 48 धावा आल्या. ऑन स्ट्राइक विशाल. स्विच हिट केलाय. बॉल चाललाय मागे थर्डमॅनला. पंचांचा इशारा आहे ना, बाकी आहे षटकार की चौकार. चौकार आलाय विशालसाठी. चोपन्न धावा फक्त आता 6 धावांची गरज. प्रवीण नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आहे. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट पायावरती जाऊन चेंडू आदळतोय. सोपं काम नाहीये. मगाशी देखील एक गोलंदाज होता बाबदेव पालीचा, ज्याने म्हणजे फॉलो थ्रू मध्ये त्याच्या अगदी
चेंडू जोरात लागला. तर शैलेश बालराम फडके साहेब आणि रमेश बालराम फडके साहेब आणि शैलेश राघव फडके साहेब यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं. बघा, यातून जिंकणारा क्रिकेट संघ, विजयी संघ कुठेही जाऊ नका, आपल्याला थांबायचं आहे. कारण उसरली विरुद्ध शिरडोन यातून जो जिंकेल तो आपल्यासोबत खेळेल, म्हणजेच विनर्स बस विनर्स होईल. 54 धावा झाल्या. 6 धावांची गरज प्रयत्न करतोय निशांत मडवी. रोखण्याचं काम त्याचं चालू आहे. एक्स्ट्रा प्लेयर सध्या आय थिंक शॉर्ट मिड विकेटला तो मात्र येईल. क्लोजिंग फिल्डर ठेवण्याचं काम निशांतकडून. फुलटॉस बॉल वळवलाय, चेंडू स्क्वेअर लेगला. डीपमध्ये फिल्डर आहे, हातातून चेंडू दिसतोय, परंतु हा सामना संपूर्णतः खिशात टाकलाय जोया 11 जय बापदेव पाली संघाने. चुका कुठे झाल्या? पहिल्या सत्रामध्ये धावा आल्याच नाहीत. कारण या खेळपट्टीवरती 80 धावा होत आहेत 11 वाजेपर्यंत. हे देखील तेवढंच आहे. मागच्या 10.32 सेकंदांमध्ये 10 मिनिटं 32 सेकंदांमध्ये 3 षटकं मात्र कंप्लीट केली. धन्यवाद त्या बाबतीत, खूपच आभार. सर जडेजा यांचा तुम्ही बॅनर पाहतायत या क्रीडांगणावरती. सर जडेजा म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. एक अष्टपैलू, दर्जा राष्ट्रपैलू खेळाडू, भारताचा कर्णधार, रोहित मॅन, रोहित शर्मा. विश्व करंडक T20चं आपण जिंकलं त्याच्या कॅप्टनशिपमध्ये. कोई गार्डनमध्ये तो डायलॉग फार चर्चेत राहिला. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव सध्या टीमला लीड करतो आपल्या भारतीय संघाला. स्मृती मंदाना सांगलीची, आपल्याच महाराष्ट्राची आहे, दर्जेदार वुमन्स क्रिकेटर स्मृती मंदाना. हे सगळे बॅनर सध्या तुम्ही या क्रीडांगणावरती पाहताय. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. 11 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 5 धावांची. हा चेंडू निर्धावालाय. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित बाळाराम पाटील चषक 2025 श्री विठ्ठल रकुमाई मित्र मंडळ. फुल टॉस बॉल फटका इथे फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, उलटा धावलाय शॉर्ट मिड विकेटचा प्लेयर. झेल मात्र घेतला जातो. अंतर कमी करण्याचं काम, शिरकाव करण्याचा काम करतोय गोलंदाज, परंतु थोडं कठीण काम आहे. पाहूया चमत्कार घडेल का. 10 बॉल विजयासाठी 5ची गरज. सन्माननीय देवीच्या पाठचे चंद्रदादा फडके आणि कृष्णाशेठ फडके यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही बाराम पाटील चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये जी तोडफोड झाली त्याचे पडसाद एवढे आहेत की मागचे चांगली षटके होऊन सुद्धा काही फायदा होत नाहीये. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कोणी काही सांगू शकत नाही. परंतु जे डिफरन्स आहे पहा, डोंगरापाडाचे हे सगळे ग्रामस्थ, मगाशी देखील मी उल्लेख केला की वारकरी संप्रदाय या संपूर्ण गावामध्ये 80 ते 90% आणि त्यातील हे सर्व आमचे मान्यवर. तुमचं सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच बॉल, विजयी षटकार येतोय जोया 11 जय बापदेव पाली संघासाठी. झालेल्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना जोया 11 बापदेव पाली संघानं विजय प्रस्थापित केलाय. पाली संघाचं आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. हडलक संघ